एक मोठी बातमी समोर येते। आदिवासी समाजाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। मुंबईतील नॅशनल पार्क मधील ही घटना आहे आणि मोठी अपडेट सध्या समोर येते। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। आदिवासी समाजाकडून पोलिसांवर दगडफेक झाली। ही दृश्य तुम्ही पाहू शकताय। ताजी दृश्य आहेत। मुंबईतल्या नॅशनल पार्क मधली ही सगळी घटना आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी संजय गड्डे। संजय, काय सांगाल? खरं तर 2 दिवसांपासून मोर्चा देखील सुरू आहे आणि त्यात आता मागण्या काय आहेत? पोलिसांवर दगडफेक का होते? नक्कीच माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या झोपडीधारकांना सदनिका देण्यात आल्या होत्या त्या सदनिकाधारकांनी पुन्हा एकदा सदनिकांमध्ये जाऊन नंतर पुन्हा एकदा जे आहे ते वन क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे। या विरोधात जे पुन्हा एकदा न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानुसार ज्यांनी पुन्हा अतिक्रमण केलेलं आहे अशा झोपड्या निष्कासित करण्याच्या नोटिसा या ज्या आहेत त्या वन विभागाने 2 दिवसापूर्वी पाठवल्या होत्या। 24 तारखेपर्यंत अतिक्रमण काढायचं होतं, मात्र 26 जानेवारीच्या दिवशी काल जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमा झाले आणि पोलीस आणि वन क्षेत्राचे अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली होती। अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी गेलेल्या पथकावर ते जे आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आली होती। मात्र सध्या परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी आदिवासी बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची झोपडी या ठिकाणी तोड देणार नाही। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहू शकतो आदिवासी बांधवांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। तुर्तास वातावरण शांत झालेलं आहे।